काळ गाजवला. आज शंकर भाऊ इकडे, शंकर भाऊ जो स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय ना, 40+ वय आहे. 40च्या पुढे गेलेला खेळाडू पप्पू रामगुडे. आणि या खेळाडूला माझ्या समोर अजय शिर्के, जे भारतीय बीसीसीआयचे खजिनदार होते ना, यांनी एसपी कॉलेजच्या ग्राउंडवरती डायरेक्ट ऑफर दिली होती त्याचा खेळ पाहून, उद्या माझ्या ऑफिसला येऊन भेट, काहीतरी तुझ्यासाठी करू. पण हा खेळाडू लेदर बॉल क्रिकेट कधी गेला नाही. परंतु बीसीसीआयच्या खजिनदारानं सामन्याला सुरुवात आहे. स्कोररचं लक्ष थोडंसं मोबाईलमध्ये. आनंद चव्हाण तिकडनं बोलतायत. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, कट केलाय डीप पॉइंटला. एक धाव. गणाभाऊ त्या ठिकाणी डिक्लेअर करतात. एस्टनच्या मागे ऋषी जोरी सर आहेत आणि ऋषी जोरी सरांचे 2 चिरंजीव भाऊ इकडे मग खेळायला त्या ठिकाणी त्यांचा खेळ पाहायला आलेत. आणि ज्यावेळेस ऋषी सर बॉल अडवतात ना, इकडनं ते आवाज येतात, डॅडा गुड फिल्डिंग. या दोन त्यांच्या नक्कीच मुलांचा आवडता डॅडा मैदानाच्या आतमध्ये. आज ऋषी सर हे अनेक ग्रामीण बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आशेचा किरण आहे. कारण अनेक ग्रामीण भागातनं खेळाडू ते गोळा करून आणतात, संघ बनवतात. आणि हमराज मृत्युंजय हा संघ आज महाराष्ट्र नव्हे तर भारतातलं क्रिकेट गाजवतोय. क्वार्टर फायनलची महत्त्वपूर्ण मॅच आहे. परत एकदा विकी कलमे गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. पप्पू रामगुडेने फार दूरवरती खेळलाय. जवळपास तो चांदणी चौकापर्यंत गेला असेल, पण धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. खरं तर बावधनगाव, मला वाटतं आपण नेहमी बावधनगावाला उल्लेख करतो, पुण्याचं पश्चिम द्वार म्हणून बावधन आणि त्या ठिकाणी चांदणी चौकाचा उल्लेख करतो. आणि त्या दिशेला सुरू असणारा बावधन गावातला हा मुळशी करंडकाचा थरार. मित्रांनो, तुम्ही घर बसल्या लाईव्ह पाहताय. जे मैदानावरती आलेत त्यांना मात्र आखो देखा हाल पाहायला मिळतोय. धावफलक आमचे प्रमोददादा कुडले कळत आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चोख आकडेमोड त्यांनी केले. जेव्हापासून ते बसलेत ना, तेव्हापासून एकही आकडा चुकला नाही. आणि सांगेल त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या काही चेंडूंवरती. हा चेंडू उसळी घेणारा ऋषी सरांनी प्रचंड मोठं अपील केलंय. ऋषी सरांनी सांगितलंय, पप्पू बॅटला चेंडू लागलाय का पप्पू? त्या ठिकाणी रामगुडे कळत आहेत, नाही मित्रा ऋषी सर, आवाज तुम्हाला दुसरा कशाच तरी आलेला दिसतोय. दरम्यानच्या काळामध्ये मैदानावरती उपस्थित होत आहेत ज्यांचं फार मोठं नेहमीच योगदान महाराष्ट्र क्रिकेटसाठी राहिलंय, पुणे क्रिकेटसाठी राहिलंय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आशिष दादा मारणे मैदानावरून दाखल होतात. दादा, आपल्याला विनंती आहे, आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. भन्नाट वेगाने गेला चेंडू. विकी कलमे परत एकदा सज्ज होतोय. हा चेंडू परत एकदा ठिकाणी खाली राहिलाय. पंचांकडे हलकस अपील केले, नॉट त्या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल. विकी कलमे भन्नाट गोलंदाजी करतोय. आज दत्ता पवार जिथे जिथे जाऊन बसलाय ना, तिथे ते शंकाच तयार झाले. मगाशी तो पाईपवरती होता, आता डीपी वरती आहे. जिथे तो जाईल तिथे विनंती करतात, मित्र तिथे तू बसू नको, कारण तिथे 1200 होल्डचा धमाका आहे. धावफलकावरती आपण पाहते पप्पू रामगुडे धमाकेदार फलंदाजी करणार का? बॉलिंग तर धमाकेदार करतोय विकी कलमे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅट वरती आला नाही. विकीनं मात्र पूर्णपणे रोखून धरलंय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय का अजून कळायला तयार नाही. गणेश साळवी इशारा करतायत. अतिशय दमदार अंपायरिंग केले, चोख अंपायरिंग, तीक्ष्ण अंपायरिंग आणि सडेतोड अंपायरिंग गणेश साळवी आणि रमेश मिरगणे यांची पाहायला मिळाले. एक धाव. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेन धाव फलक पुढे जाईल. 3 धावा धाव फलकावरती आहेत. मला वाटतं फायनान्स क्षेत्रामध्ये आमचे प्रमोददादा कुठले काम करतात, कारण त्यांना तिकडे माहित आहे तिथे 1-0 चुकला तर काय गजब होऊ शकेल. त्यामुळे इकडे एकही धाव त्यांच्याकडनं लिहिताना चुकत नाहीये. आमचे संतोष भाऊ जोरे असतील, आमचे नक्कीच इतर सुद्धा मित्र माऊली असतील, आमचे आप्पा असतील, त्याचबरोबर आमचे नक्कीच येनपुरे साहेब असतील. अतिशय सुंदर क्रिकेटचा आनंद घेणारी सर्व मंडळी. लहान लाल बाल चमू आज मात्र रविवारी सुट्टीच्या दिवशी या पावसामधल्या पावसाळी क्रिकेटचा आनंद घेतोय. लोकेशला हटवलं गेलंय. उंचापुरात तगडा देहष्टीचा असणारा खेळाडू कॅमेराच्या मधनं नक्कीच तो ठिकाणी नक्कीच कॅमेरा फ्रेम मध्ये सापडला असेल. आणि इकडे विकी कलमे पप्पू रामगुडेला रोखून धरतोय. हा चेंडू परत एकदा मिस टाइम आणि 1 डी. 1 धाव डिक्लेअर. षटक संपलंय. केवळ धावा खर्च केल्या त्या 4 धावा खर्च केल्या विकी कलमेनं. महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे. प्रथम क्रमांक चेंडू आतमध्ये टाकून द्या. प्रथम क्रमांक 31,000 रुपये मान्य श्री शंकरभाऊ मांडेकर, जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट. द्वितीय क्रमांक 21,000 रुपये मान्य श्री गणेशभाऊ जांभूळकर, हिंजवडी आयटी नगरीचे सरपंच. तृतीय क्रमांक 11,000 रुपये मान्य श्री किरणदादा दगडे पाटील, मान्य नगरसेवक पुणे महानगरपालिका. स्पर्धेतील सर्व चषक मान्य श्री सार्थकदादा तिकोनी युवा उद्योजक. युट्यूब सौजन्य मान्य श्री दीपक भाऊ मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष. अजितदादा गट मान्य श्री हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा. मंडप सौजन्य मान्य अभिजितदादा दगडे, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट. साऊंड सौजन्य मान्य संतोष अण्णा जुरी, युवा नेते शिवसेना. मान्य निलेश भाऊ मेंगडे, युवा उद्योजक.
बॉल आणि स्टंप सौजन्य मान्य संतोष शेठ भेलके, संस्थापक कोथरूड ट्रॅकर्स आणि या सर्वांच्या सहाय्याने उभी राहिलेली ही मुळशी करंडक रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. शुभम शेळके शिरूर तालुक्यातला रांजणगाव सांडस गावचा हा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. 4 षटकांचा सामना. विकी केलमेनं पहिल्या षटकात धावा खर्च केल्या त्या केवळ 4. पावसाच्या हलक्या सरीने झालेली सुरुवात. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या मागे हमराज मृत्युंजयची अभेद्य भिंत उभ्या क्षेत्ररक्षणाची. नाव आहे ऋषिकेश जोरी सर. तिथे चेंडू मागे जाणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. ऋषिकेश सरांची चपळता. मला अनेक वेळा कधी कधी ग्राउंडवरती पाय दुखला, पाय चमकला, कधी कधी असं वाटलं ग्राउंडवर जाऊ नये. त्यावेळेस फक्त मनामध्ये मी ऋषिकेश जोरी सरांना आणतो, कारण आम्ही सर्व हेवी वेट गटातले खेळाडू आहे. आणि ऋषिकेश जोरी सर हे खरं तर मूर्तिमंत उदाहरण आहे. खेळ तुम्ही कधीच थांबवू नका हे सांगणार. शुभम पुढचा चेंडू. धनंजय भिंताडे बॅकफुटला गेला. चेंडू खेळलाय तो कव्हर्स मध्ये. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आमचे प्रमोद दादा कोदले कळत आहेत 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद दादांच्या आकडेमोडीबद्दल मी एकच सांगेल, जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कुणीही करू शकत नाही काय वाकडे. आमचे गुरुवर सीतारामदास चौधरी नेहमी सांगायचे. प्रमोद यांचं सुंदर अशा प्रकारचे आकडेमोड आपण पाहतोय. आता बरेच जण म्हणतील सरांनी सांगितले आकडे चांगले आहेत, पण तुम्हाला वाटतात ते नाही, क्रिकेटचे सांगतोय. त्यामुळे इथे प्रमोद दादा सुंदर काम करतायत. धावफलकावर धावा आहेत त्या 5. शुभम शेळके सुंदर गोलंदाजी आतापर्यंत रोखून धरले फलंदाजांना. या पप्पू रामगुडेचा फटका मिस टाइम वाटत होता नक्कीच, परंतु तो जातोय सरळ सीमा पार. एक सुंदर चौकार. 4 धावा. गेल्या 2 दिवसापासून पावसाच्या सरी जोरदारपणे पुणे शहर आणि परिसरामध्ये कोसळत आहेत. आणि मुळशी तालुक्यातला अगदी टोकाचा असणारं या भागातलं हे बावधन गाव, ज्या गावामध्ये हा मुळशी करंडकाचा थरार तुम्ही पाहताय. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. अख्खट ते नक्कीच क्रिकेट जगत आज या सामन्यांवरती लक्ष लावून आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधले, पुणे टेनिस बॉल क्रिकेट मधले तारे सितारे आज या भर पावसात चमचम चमकतायत या बावधनच्या शाळेच्या मैदानावरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 शुभम शेळके. अगदी शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव सांडस सारख्या एका ग्रामीण भागातला खेळाडू आपलं नाव आजमावतो या क्रिकेटमध्ये. ओ वाईड चेंडू. वाईड चेंडू. ऋषी सरांना मात्र विश्वास बसत नाहीये. शुभम शेळके त्या ठिकाणी सांगतायत की मित्रा, ती जी वाईडची वीट जी ठेवली, दगड जो ठेवलाय ना, तो दगड त्या ठिकाणी नक्कीच तुला सांगून जाईल. त्याच्या बाहेर न गेला की वाईडच. कुठल्या प्रकारे चेसिंगचा वगैरे नियम आपल्याकडे नाही असं सांगण्याचा बहुतेक प्रयत्न असेल. स्क्वेअर लेगला गणा भाऊ तटस्थ उभे आहेत एखाद्या स्थितप्रज्ञ संन्यासी सारखे आणि पाहतायत मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. वाईड बॉल. धावफलका नक्कीच, त्यामुळेच संन्यासी म्हटलो. 1 धाव पुढे जाईल धावफलक घेऊन वाईडच्या साह्यानं. हा चेंडू नो वनडी. 1 धाव डिक्लेअर. 1 धाव डिक्लेअर आहे. चेंडू बराचसा लांबचा चेस केला. पप्पू रामगुडे यांना माहिती आहे धावा जमाव्या लागतील. वासिकच्या हातामध्ये चेंडू गेला, त्यानंतर तो शुभमच्या हातामध्ये येतोय. धावफलकावरती धावा आहेत ते प्रमोद दादा कळवतायत. 11 धावा. परत एकदा पप्पू रामगुडे. चेहऱ्यावरती प्रचंड निराशा होती. प्री डिटरमाइंड फटका ठरवून नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला, आणि तिकडे त्यांच्या लक्षात आलं आपण चूक केली, आणि इथे शुभम शेळके एक डॉट बॉल काढून नेतोय. अतिशय युवा खेळाडू शुभम शेळके, त्याबद्दल मी सांगेल. हा खेळाडू दमदार बॅटिंग करतो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत उंचच उंच गेलाय. मनोज साठे फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. पप्पू रामगुडे ब्रँडेड षटकार. 6 धावा. या फटक्यांची गरज आहे आलोक 11ला. दुसऱ्या बाजूने हमराज मृत्युंजय संघ विचार करेल. इथे मात्र धावफलक थांबला जावा. 17 धावांवर धावफलक पोहोचतोय. तिकडनं लोकेश पुढे येतोय. शुभम शेळकेला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असेल. षटक संपलंय. 17 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकानंतर. तुम्ही रबर बॉल मध्ये भाऊ कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षणाला अडथळे नाही, म्हणजे निर्बंध नाहीयेत. तुम्ही तुमचे बॉलर आणि कीपर सोडून 9च्या 9 खेळाडू बॉन्डांवर लावू शकता. हे क्रिकेट वेगळं आहे. बाकी तुम्ही टेनिस बॉल पाहिलं, लेदर बॉल पाहिलं, तर तुम्ही बॉलर आणि कीपर धरून 6 जण आतमध्ये असावे लागतात सर्कलच्या आतमध्ये. पण रबर बॉलला तुम्ही कुठेही लावा, कारण हा बॉल विचित्र आहे. तुम्ही मगाशी चेक केलाय तो बॉल. टेनेक्स सिक्सर कंपनी हा बॉल चेक करते, परंतु या बॉलचं वैशिष्ट्य हा भिजत नाही, आणि तो भिजत नाही त्यामुळे त्याच्यावर तुम्ही दिवसभर ना रात्रभरही खेळू शकता. एवढं अशा प्रकारे त्या ठिकाणी सवलत असल्यामुळे हे रबर बॉल क्रिकेट. सुरुवातीला मुंबईमध्ये या क्रिकेटचा जन्म झाला, उदय झाला. गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या ग्रामीण भागापर्यंत लोन या रबर बॉल क्रिकेटचा आलेला आहे. तुम्ही पाहताय मुळशीकरांचा हा दुसरा प्रयत्न आहे.
मागच्या वर्षी स्पर्धा आयोजित केली, लाईव्ह कव्हरेज नव्हतं, विशेष काय व्यवस्था नव्हती. यावेळेस लाईव्ह कव्हरेज आहे, त्या ठिकाणी समालोचकांना आमंत्रण दिलं गेलंय, महाराष्ट्रातले नामांकित खेळाडू आज त्या ठिकाणी बोलवले गेलेत आणि स्पर्धा सुंदर सुरू आहे. आणि खरं तर भाऊ, तुमच्यासारखे जे दानशूर दातृत्व असणारी मंडळी आहे त्यांच्यामुळे असे सोहळे उभे राहतात. कारण तुमच्याकडे नाही हा शब्दच नाही. किसन मरगळेने आम्हाला सांगितलं, मी आयुष्यात जेवढ्या वेळा शंकर भाऊंकडे गेलोय ना, नाही हा शब्द भाऊंच्या तोंडातनं कधी ऐकला नाही. कारण नाही म्हणणं हे शंकर भाऊंना माहीतच नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू वा अपरकट केलाय आणि तिथे शुभम शेळकेच्या डोक्यावरनं सरळ जातोय गगनचुंबी षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 17 आणि 6 23 धावा धावफलकावरती आहेत. आणि मला वाटतं शंकर भाऊंचं क्रिकेटमध्ये नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याला गरज तिथे शंकर भाऊ हे समीकरण आहे. हे आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून मुळशी तालुक्यामध्ये जात अनुभवतोय आणि मला आजही तो प्रसंग आठवतो. सांगण्याचा प्रयत्न करेल मी. धावफलक आहे 23 धावा. बाळा मागे, मला वाटतं डॅडाच्या मागच त्याला उभं राहायचंय. यावेळेस चेंडू परत एकदा मागे निघून गेला. मला आठवतं एका दशक्रियाविधीच्या कार्यक्रमामध्ये मला तिथल्या नक्कीच मंडळींनी विनंती केली की सर तुम्ही क्रिकेटपटूंच्या वतीनं आणि क्रिकेट जगताच्या वतीनं बोला. मी 2 शब्द बोलो, माझ्यानंतर शंकर भाऊंचा नंबर होता. भाऊंनी एकच वाक्य सांगितलं, सर बोलले म्हटले आम्ही बोलल्यासारखं आहे. हा मनाचा मोठेपणा आहे. कारण आज एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांनी सांगितलं सर जे काही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सर्वांच्या वतीनं. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, षटकार 6 धावा. हे तुम्हाला म्हणजे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असताना सुद्धा भाऊंनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवला. ते म्हटले सर बोलले ना, आम्ही सगळेजण बोलल्यासारख्या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करा. धावफलक पुढे जातोय 6 धावांनी. 29 धावा धावफलकावरती आहेत. पप्पू रामगुडे चेंडू चेक करतायत. धावफलक त्या ठिकाणी वेगाने वाढायला सुरुवात झाली. पहिलं षटक अप्रतिम आलं विकी कलमेचं. मला वाटतं प्रमोद भाऊ फक्त 4 धावा आल्या होत्या पहिल्या षटकानंतर. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा आलेल्या आहेत. सुंदर आकडेमोड प्रमोद कुडले माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. जे आकडेमोड मी लाईव्ह तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामन चरण, लाईव्ह टेक्निशियन अमित भुजबळ सर आपल्यापर्यंत लाईव्ह प्रक्षेपण पोहोचवत आहेत. मिस टाइम फटका होता, कव्हर्स मध्ये गेलाय. 3 फिल्डर तिकडे आले. महेश नांदगुडे वासिकाला, परंतु क्षेत्ररक्षकाने एक दुसरा क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र चेंडू अडवलाय. परत मागे दिलाय तो लोकेच्या हातामध्ये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 षटकांचा सामना, 30 धावा धावफलकावरती आहे. विशाल सरकार तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. लहान मंडळी, बच्चे कंपनी थोडंसं बॉन्डलाईनच्या बाहेर आहे बाळांनो, आणि जास्त करून त्या पाईपवर जायचा प्रयत्न करू नका. त्या पाईपला लावणारा जो अडथळा तो सटकला ना, ते पाईप अंगावरती येतील, दुखापत होईल. लोकेश यावेळेस पप्पू रामगुडे लोकेशच्या चेंडूवरती फार दूरवर खेळलाय. वाटतोय का हा खेळाडू 40 प्लसचा? धमाका तडाखा तोच आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 सुरू असताना दमखम पप्पू रामगुडे ही विजणारी वाद नाही, ती वाद कायम तेवत राहील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. रबर बॉल क्रिकेट कितीतरी खेळाडू खेळायचं टाळतात, कारण हा खेळ वेगळा आहे. या खेळामध्ये तुम्हाला लागलेलंही कळत नाही असा खेळ आहे. परंतु पप्पू रामगुडे हा टेनिस बॉल प्रमाणे रबर बॉल मध्ये सुद्धा आपली दहशत दाखवून देतोय. खनखनी षटकार खेळलाय लोकेशच्या गोलंदाजीवरती. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गेली मला वाटतं 3रं दशक सुरू झालं. पप्पू रामगुडे आज अजून मैदानावरती येतो. 25 वर्ष तर कधी उलटून गेलेले आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. अवांतरच्या सायन धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये पंच नक्की छत्री त्या ठिकाणी घेतले आणि रमेश मिरगणे तरी सुद्धा सुंदर काम करतात. गणा भाऊंनी स्वतःचा रेनकोट आणलेला आहे आणि आपलं पावसापासून संरक्षण करत मैदानाच्या आतमध्ये सुंदर कामगिरी ते करतात. इथे ते यावंच लागतं त्या तयारीनं. तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये अंपायरिंग करायचे, तुमच्याकडे छत्री पाहिजे, तुमच्याकडे रेनकोट पाहिजेत, तुमच्याकडे ते पावसाळी शूज पाहिजेत, सरगोटी पाहिजेत. मगाशी सचिन बर्गेंना आपण पाहिलंय, अख्खा दिवसभरात एकच खेळाडू आहे जो पावसाळी पॅन्ट घालून खेळतोय. बॅटची एज, चेंडू गेलाय सरळ डिक्लेरेशन झोन, बॅनरवरती आदळतोय. 1 धाव डिक्लेअर मिळेल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 38 धावा. षटक संपतायत ती 3. हमराज मृत्युंजय पुणे, कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरुद्ध लोकेश 11. हा सामना मैदानाच्या माफ करा, बरोबर आलोक 11, माफ करा, लोकेश षटक संपलंय. आलोक 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 38 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. मगाशी महेश नांदगुडेने 59 चेंडू ठेवून चेस केलेत. 3 ओव्हरमध्ये सामना संपून टाकलाय. त्यामुळे पप्पू रामगुडे, धनंजय भिंताडे या जोडीच्या डोक्यामध्ये विचार असेल काय करावं. तर कोथरूड गावचाच एक सुंदर असा प्रकारचा खेळाडू जो अष्टपैलू चांगला खेळतोय, सध्या नाव गाजतंय, मनोज साठे गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर धनंजय भिंताडे.
क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरले गेले. लेग साइडला 5ही खेळाडू बॉर्डरवरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू. पहिल्या चेंडूवरती मनोजचं स्वागत केलंय षटकारानं. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44. धनंजय चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. गोलंदाजीमध्ये मागाशी भन्नाट गोलंदाजी तो करत होता. हडपसर परिसरातला खेळाडू या मैदानावरती लाईव्ह प्रेक्षकांचं मन वेधून घेतोय. 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. पैलवान माझ्या शेजारी आहेत. त्यांच्या माध्यमातून टेनेट आमचे रोहिदास भाऊ गोंते यांच्या माध्यमातून नक्कीच ट्रू नेट नावाच्या माध्यमातून नक्कीच आपण घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहताय. हे संपूर्ण सौजन्य आमची ट्रू नेटची जी टीम आहे त्यांनी दिलेलं आहे. उसळी घेणारा चेंडू. वाईड बॉल की नो. वाईड चेंडू. हरकत नाही रमेश. एका हाताने छत्री पकडायची, एका हाताने निर्णय द्यायचा आहे आणि हे करताना नक्की तारेवरची कसरत होणार आहे. सुंदर अंपायरिंग आमच्या दोन मित्रांनी केले. मध्यंतरी आमच्या आकाश आणि इतरांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलंय. मगाशी सागर आंग्रे आयोजक आहेत, परंतु एक मॅच सुंदर अंपायरिंग करताना आपण त्यांनी पाहिले. आकाशने चांगले अंपायरिंग केले, राजाभाऊने केले, आमच्या किरणदादा यनपुरे अध्यक्षांनी केले. एक चांगल्या प्रकारचं काम करत या मंडळींनी मुळशी करंडक उभा केलाय आणि तो यशस्वीतेने पुढे पुढे त्या ठिकाणी जातोय. मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवले हवेमध्ये. ढगांमधनं ते फार लांब वरती गेलंय. राजेश सोटेच्या पुढे गेला असेल का चेंडू हा. मला वाटतं थोडंसं अंतर कमी पडलं असेल असं वाटतंय. षटकार. 6 धावा. याचबरोबर अर्धशतक पूर्ण होते आलोक 11चं. 51 धावा धावफलकावरती आहेत. टाळ्यांचा गजर तिकडे झाला. तिकडे नक्कीच आपण पाहतोय रोहित खरात आहे. दिवसभरामध्ये चांगल्या प्रकारची नक्कीच कामगिरी करण्याचा प्रयत्न तो करतोय. 6 धावांनी धावफलक पुढे गेलाय. 2 षटकऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत खेळून काढलेत. क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. स्वतः आपण पाहतोय ऋषी सरांनी आपली जागा बदलली. ते कव्हर्स मध्ये गेलेत. तर वासिकला मात्र त्यांनी सांगितलं मित्रा थोडंसं विकेट किपिंगचं काम तू सांभाळ. ह्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला सांगितल्याबद्दल काय गंमत जम्मत आहे. हो हा चेंडू चांगलं कमबॅक. शंकर भाऊ टेनिस तो अनेक वेळा आपण पाहतो श्रद्धा अंधश्रद्धा आपल्या फक्त ठिकाणी आयुष्यामधल्या नसतात, परंतु क्रिकेटमध्ये सुद्धा ऍक्टिव्हा लाईट बंद करा समोरची ऍक्टिव्हा विनंती आहे. धन्यवाद. तर शंकर भाऊ क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात. तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं वासिकला चेंज केलं डॉट बॉल आला. या गमती जमती असतात. एक करून पाहिलं ओ अपरकट एकच धाव मिळेल. अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेटपटू सुद्धा श्रद्धा अंधश्रद्धा पाळत असतात. कधी त्या बॅट उलट्या सरळ ठेवतील, उलट्या ठेवणार नाहीत. आता इथे सरांना वाटलं काहीतरी बदल केला पाहिजे. वासिकला मागे आणलं डॉट आला. म्हणजे ह्या गोष्टी आपले क्रिकेटपटू सुद्धा काही ठिकाणी करून पाहत असतात. सुंदर फटका होता परंतु धाव मिळेल एक. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. प्रमोद दादा धावफलक 52 धावा धावफलकावरती आहेत. मनोज राईट आर्म राऊंड द विकेटचा तो मारा करतोय. धनंजय भिंतडेनं 2 षटकार आतापर्यंत षटकामध्ये खेळून काढलेले आहेत. ओ हा चेंडू नो बॉल येतोय आणि फ्री हिट असणार आहे. नो बॉल +1 का. नो बॉल +1 2 धावा मिळतील. 54 धावांवर धावफलक पोहोचलाय. मगाशी हमराज मृत्युंजयनं 59 धावा 18 चेंडू मध्येच कंप्लीट केलेत. महेश नांदगुडे धो कोसळलाय त्या सामन्यामध्ये. बोला सर. रमेश सर चेंडू मला वाटतं कोणीतरी आतमध्ये पोहोचण्याचं काम करा ही विनंती असेल. चिंब पावसामध्ये सुरू असणारा हा प्रेक्षकांना गार ठेवून टाकणारा क्रिकेटचा थरार मुळशी करंडक तुम्ही पाहताय. 54 धावा धावफलकावरती आहेत. 52 नो बॉल +1 अशा 2 धावा आल्या. फ्री हिट असणार आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पाव्या डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय का. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. फ्री हिट वरती केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 55 धावा धावफलकावरती आहेत. वर्ल्ड कप भारतानं जिंकला त्या दिवशी, परंतु कालही सगळी मंडळी रात्री 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत जागे होते. कारण काय भारत इंडिया लिजेंड विरुद्ध पाकिस्तान लिजेंड सामना सुरू होता. चॅम्पियन सामना त्या ठिकाणी सुरू होता आणि तो जिंकलाय भारतानं. वर्ल्ड त्या ठिकाणी वर्ल्ड चॅम्पियन्स लीग WCL स्पर्धा आपण पाहिली. बर्मिंगहम इंग्लंडच्या मैदानावरती काल फायनल सुरू होती. परत एकदा मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. उसळी घेणारा नो बॉल. कारण ऑलरेडी वॉर्निंग मिळालेली आहे.
ऑलरेडी वॉर्निंग त्या ठिकाणी आलेले, एक वॉर्निंग एक नो बॉल, त्यामुळे उसळते चेंडू यापुढे टाकता येणार नाही. ऋषी सर, चेंडू तुमच्या उजव्या बाजूला आलाय पहा, एक आतमध्ये. बोला धावफलक 57 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल +1 2 मिळतील. महेश नांदुडेकडे एक चेंडू आला, तो खेळण्यायोग्य असेल पहा, पंचांनी चेक करा. खेळण्यायोग्य असेल तर त्यावरती सुद्धा मॅच कंटिन्यू करता येईल, नसेल तर तो हातात घ्या. बॉलरचा पाय पडला तर तो बिचारा घसरून पडू शकेल. आता हे गोष्टी तुम्ही कधी पाहिल्या नसतील भाऊ, सांगेल मी तुम्हाला काय काय होते मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस परत एकदा एक धाव डिक्लेअर. तुम्ही अंपायरच्या मागे एक छोटी बादली ठेवलेली आहे. आता तुम्ही विचाराल ती काय अंपायरला पाणी प्यायचंय का? अजिबात नाही. ती बादली यासाठी आहे, त्यामध्ये सगळे खराब झालेले चेंडू टाकले जातात, ते चेंडू स्वच्छ करून परत खेळायला घेतले जातात, त्यामुळे चेंडू स्वच्छ करणारी ती बादली आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 58, बरोबर 59च करायचे आहेत. जेवढ्या धावा जिंकून हमराज मृत्युंजयनं क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारली, तेवढ्याच 59 धावा परत करायच्यात. महेश नांदगुडे परत खेळणार का, हाच प्रश्न फार मोठा आहे. प्रश्नांना उत्तर हमराज मृत्युंजय कसं देणार? काही जण म्हणतात सर या सामन्यामध्ये वासिक खेळेल, कोणी म्हणते मनोज साठे चांगले खेळण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 21 आल्या, चौथ्या षटकामध्ये 20, म्हणजे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 41 आल्या. अशा प्रकारची 10 बॅटिंग पप्पू रामगुडे आणि विशेषतः धनंजय भिंताडनं केली. 58 झाल्या, 59 धावांचं लक्ष आहे. विकी कलमेनं पहिली ओव्हर केवळ 4 धावांची टाकली. त्या ठिकाणी खेळाडूंना पाणी असेल तर उपलब्ध करून द्या. 59 धावांची गरज आहे. पप्पू रामगुडे आपल्या सहकार्याबरोबर चर्चा करतोय, परंतु या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये परत कशा प्रकारचा खेळ होईल. मी थोडासा कॉफीचा सुवास आल्यामुळे मी कॉफी घ्यायला जातोय. मायक्रोफोनवरती येतात शैलेश निवंगुने सर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. अविनाश रामगुडे आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, कुठलाही वेळ लावू नका. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. मंडले सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. अप्रतिम असं समालोचन आपण पहिल्या डावामध्ये ऐकलं. लगेचच दुसऱ्या डावामध्ये मी सर्वांचंच मनपूर्वक स्वागत मुळशी करंडकामध्ये करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला वासिक शेख, हे दोन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सुरेख अशी बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहिली. आघाडीच्या दोन्ही बॅटरने नाबाद 58 धावा पूर्ण केल्या आणि 59 धाब्यांचं एक सन्मानात्मक लक्ष इथे उभं केलंय. ऋषी जोरी सर, आपले प्लेयर आहेत ना, पहिले मागे घ्या, मागे घ्या, मागे. कारण काय होतंय तिथे पंचांना डिस्टर्बन्स होतो, यष्टीरक्षकाला डिस्टर्बन्स होतो. तुम्ही कोणी थांबू नका प्लीज, थोडंसं सहकार्य करा. आपण प्रत्येक संघाला तेच सांगितलंय की पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव येईल असं तुम्ही कृत्य करू नका. कीपर घाबरतात सर. चला मॅचला इथे सुरुवात होते. 59 धाब्यांचं लक्ष आहे. पहिला चेंडू धनंजय भिंताडे याचा. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा उसळी घेऊन इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय. सागर शिंदे त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. 59 धाब्यांचं लक्ष आहे.
कालच्या दिवसभरामध्ये ज्या बॅटरने खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची, कशा प्रकारे एक मोठा विशाल लक्ष इथे साध्य करायचं आहे हे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवलंय. तोच पुन्हा एकदा स्ट्राईकला आपल्याला येताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम बावधन इथे आपल्याला पाहायला मिळेल. महेश नानगुडे ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची अगदी बाहेरची कडा आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. दोन्ही बॅटरने एकेका धावेने आपलं खातं उघडलंय तर धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. धावसंख्या होते ती 2 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. सुरुवात तर चांगली झाली आहे. पुढचा चेंडू इथे देखील बॅटची एज आणि महेश नानगुडे मोठा मासा इथे गळाला लागतोय. पहिली मोठी विकेट अमराज मृत्युंजय संघाची. महेश नानगुडे इथे आपण पाहतोय बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा इथे गळायला लागतो आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील ठाऊक आहे 11च्या 11 खेळाडू इथे गोलंदाजाचं आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करतायत. पुन्हा एकदा तीच जोडी जी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला धनंजय, दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे. इथे देखील आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती धनंजय भिंताडे आणि यष्ट्यांच्या मागे अविनाश रामगुडे. तुषारदादा निंबाळकर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. महेश नानगुडे बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन. मागच्या मॅच मध्ये देखील या बॅटरने अप्रतिम असा एक षटकार म्हणजे देखना फटका इथे खेळला होता. इथे आपल्याला पाहायला मिळेल मॅन फ्रॉम हडपसर विशाल गुंजाळ न्यू बॅटर इन. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज धनंजय भिंताडे. काय गोलंदाजी, काय खेळ इथे धनंजयचा पाहायला मिळतोय. काल दिवसभर त्याची बॅटिंग बॉलिंग बघितली, आज देखील सुरेखरित्या खेळतोय. इथे आल्या आल्या पहिला चेंडू हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. विशाल गुंजाळ याचा संपलाय खेळ. गोल्डन डकचा शिकार. दुसरा बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर मनोज साठे. काल आपण प्रवीण साठे यांना पाहिलं, आज मनोज साठे आहे. कशा प्रकारे इथे कामगिरी करेल, कारण आता संघ जरा अडचणीमध्ये आहे अमराज मृत्युंजय संघ, परंतु अजूनही फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे या संघामध्ये. जर आपण पाहिलं तर विशाल गुंजाळ बाद झालाय, महेश नानगुडे बाद झालाय, परंतु अजूनही राजू पाटे सारखा एक विस्फोटक लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. त्याचबरोबर विशाल सरकार सारखा एक बॅटर आहे. अजून देखील आपण पाहिलं तर आकाश काळे सारखा एक विस्फोटक बॅटर आहे. फार मोठी बॅटिंग ऑर्डर या संघाकडे. त्यामुळे बॅटर इथे बाद होणं महत्वाचं नाहीये, इथे धावा येत नाहीयेत ते मात्र हमराज मृत्युंजय संघाला धोकादायक ठरू शकतं. 59 धाब्यांचा पाठलाग आहे. 2 धाब्यांवरती 2 आघाडीचे बॅटर बाद आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता, परंतु हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय सचिन बर्गे. अगदी वेगात येऊन चेंडू आडवेल फेकी करेल, त्या दरम्यान सिंगल. मनोज साठे यांनी देखील आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं सुरू आहे. धनंजय भिंताडेची अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी, आलोक 11 संघासाठी. पुढचा चेंडू वासिक शेख साठी. कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. आखूड टप्प्याचा चेंडू आणि वासिक सारख्या बॅटरच्या शरीराच्या वरून जाणं, नक्कीच इथे पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल, अवांतर धाव आणि त्याचबरोबर गोलंदाजाला इथे ताकीद दिली जाते. इथे फर्स्ट बाउन्स चा इशारा दिला जातोय. दुसरा जर का इथे बाउन्सर हाताळला गेला तर लगेचच तिथे नो बॉल कळवला जाईल, अशी ताकीद देण्यात येते. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पुल, परंतु डिक्लेरेशन झोन. वासिक शेखच्या बॅटमधून मोठा फटका आला, परंतु एकच धाव मिळते. पहिलं षटक इथे संपुष्टात, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाची धावसंख्या होते 2 बॅटर बाद 5 धावा. काय कमबॅक केलंय संघाने. पहिली मॅच हातातून गमावली,
परंतु त्यानंतर अगदी मागे वळून पाहिलं देखील नाही, अगदी धडक इथे कामगिरी केली गेली. अविनाश रामगुडे, धनंजय भिंताडे, अभि, त्याचबरोबर अमर गोरे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अंतिम षटक ज्यावेळेस आपल्याला संधी होती त्यावेळेस अप्रतिम अशी गोलंदाजी करणारा राहुल सातव, या सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत असताना क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारली आहे आणि क्वार्टर फायनल मध्ये देखील आपल्या संघाला इथे पकड निर्माण करून दिली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. अभि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज साठे, एक उंचपुरा बॅटर आहे, विस्फोटक बॅटर आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात, पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहे, झेल होईल का? एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे लगेचच नकार कळवलाय. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. गोलंदाज देखील इथे पावसाचा फायदा घेतात, खेळपट्टीवरती जमा होणारं पाणी आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर वेगात चेंडू स्केट देखील होतोय. एका धावेने धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या होते ती 6 धावा, अजूनही 53 धावा करायच्या. 17 चेंडू आणि 53 धावा. इथे मात्र चेंडू कुठल्याही खेळाडूने बोलू नका, पंच निर्णय देतील. प्लीज आपण कुठल्याही खेळाडूने इथे चर्चा करू नका. थांबा जरा, तुम्ही पंचांवरती दबाव टाकू नका. वाईट बॉल आहे परंतु डिक्लेअर आहे की नाही, कारण एक धाव महत्वाची आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे इथे वाईटच म्हणजे अवांतर धावच मिळेल. अतिरिक्त धाव इथे दुसरी कुठलीही बाई स्वरूपाची मिळणार नाहीये. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 7 धावा. पावसाचं दमदार आगमन झालंय. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय, चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आहे. बघा ज्याप्रमाणे या खेळपट्टीवरती पाणी आपल्याला जमा होताना पाहायला मिळतंय, बॅटरला नक्कीच इथे काहीसा विचार करावा लागेल कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे. परंतु याचा फायदा गोलंदाजाला देखील होणार नाहीये, कारण गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहिलं ना तर चिखल आहे आणि त्यानंतर तिथे त्या चिखलामध्ये गोलंदाजी करणं फार अवघड काम आहे. या अगोदर ती पाऊस नव्हता, पाणी नव्हतं, सुक खेळपट्टी होती, त्यामुळे गोलंदाजाला चांगली ग्रीप मिळत होती, चांगला चेंडू हाताळत होता. परंतु इथे चित्र बदललं जात आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही समान संधी आहे. पुढचा चेंडू वासिकसाठी, अभियाचा. धावसंख्या होते ती 8 धावा. इथे शॉर्टपुल वासिक शेख याच्या बॅट मधून येतोय. शिवरायांचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार, क्या बात है. हाय अँड हँडसम, उंचपुरा बॅटर आहे. शॉर्ट अंपुलचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये देखील तो यशस्वी होतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 14 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. इथे मात्र मॅच ऑन होतीये. अभिवरती चढवलेलं आक्रमण षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ करून देणार आहे. मागच्या काही मॅच मध्ये आपण पाहिलं असेल, अभियाच्या गोलंदाजीवरती एक दुहेरी धाव घेणं देखील मुश्किल होत होतं, परंतु आता चित्र काहीसं बदललं जात आहे. वासिक शेख इथे आपल्या संघासाठी धावून येतोय. षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू, इनसाइड आउटचा फटका, सांगायची देखील गरज नाहीये. फटका आवडलाय आणि टाळ्यांचा गडगडाट देखील होतोय. बॅक टू बॅक 2 षटकार वासिक शेख याच्या बॅट मधून. 6 धावा. महेश नानगुडे बाद झाला म्हणून काय झालं, वासिक शेख अजूनही मैदानामध्ये. ही जमेची बाजू आहे हमराज मृत्युंजय संघाची. मी तुम्हाला मगातपासून त्याच गोष्टीची माहिती देतोय की हमराज मृत्युंजय संघाकडे फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. एक बाद झाला तर दुसरा त्याच्या जागी उभा राहतोय आणि त्याचमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हमराज मृत्युंजय या संघाचा नक्कीच गवगवाट आहे. नक्कीच त्या ठिकाणी एक दमदार कामगिरी वासिक शेख याच्या बॅटमधून केली जाते. ज्याप्रमाणे पाऊस इथे वेगात वाढलाय त्याचप्रमाणे वासिक शेखच्या बॅट मधून देखील षटकार येतोय. मागच्या 2 मॅच मध्ये वासिक शेखची बॅट लागली नव्हती, महेश नानगुडे खेळला होता. इथे महेश नानगुडे बाद झालाय. वासिक शेखने इथे आपली जबाबदारी स्वीकारली आहे. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या होते ती 20 धावा. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु चेंडू इतक्या दूरवरती गेलाय की तो कुठल्याही क्षेत्ररक्षकाला किंवा कुठल्याही आयोजकाला सापडणार नाही. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होती ती 21 धावा. 59 धावेंचा पाठलाग आहे. अभिवरती आक्रमण चढवलंय. ज्या गोलंदाजाने सर्वात कंजूस गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला मात्र खर्च करायला लावलाय. वासिक शेखच्या बॅटमधून इथे चौकार षटकारांचा वर्षाव देखील होतोय. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा इथे चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. हरीश सर, आपले इथे बरोबर थांबलेले खेळाडू थोडेसे मैदानाच्या बाहेर थांबा, बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. एखाद्या खेळाडूला व्यत्यय आला तर परत इथे काही चर्चा नको. म्हणजे आयोजकांनी असं हा लाईनीच्या बाहेर तुम्ही थांबू शकता. मित्रमंडळी अगदी मैदानाच्या आतमध्येच घेऊन उभे राहिलेत. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा झाल्या. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 17 आल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. बिग हिटचा प्रयत्न असेल का? कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल? इथे देखील डिक्लेरेशन झोन. एकच धाव. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होती ती 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकानंतर 23 धावा झाल्यात. आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 36 धावींची गरज आहे. 12-36. प्रत्येक षटकामागे 18 धावींची गरज आहे. बारा चेंडू आणि 36 धावेंची अजूनही गरज आहे. मान्यवर देखील खुश असतील की ज्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, खऱ्या अर्थाने एवढ्या पावसात देखील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खेळाडू देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जे काम केलंय ते सत्कर्मी लागलंय असंच म्हणावं लागेल. कारण एवढा मोठा क्रिकेट समुदाय इथे जमा झालाय. क्रिकेटचे चाहते इथे जमा झालेत. बावधान भागातील काही ग्रामस्थ देखील इथे आलेत. सर्व ग्रामस्थांचं, सर्व प्रेक्षकांचं मुळशी करंडकामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 36 धावेंची अजूनही गरज. 12 बॉल 36. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमर गोरे यांना. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आता खेळपट्टीवरती कशा प्रकारे कामगिरी करेल? कारण स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज साडे, नॉन स्ट्राईकला वासिक शेख. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू डॉट, निर्धाव. अमर गोरेने दमदार कमबॅक केला आपल्या संघासाठी. 11 चेंडू मध्ये 36 धावेंची गरज. जो जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये, जो हरेल त्याचा प्रवास समाप्त. म्हणजे सकाळपासून केलेली मेहनत आणि त्याचं फळ मिळायचं असेल तर इथे विजय मिळवणं फार गरजेचं आहे. इथे देखील मिस टाइम शोकच आहे. सिंगलच मिळेल. एकच धाव. एक धाव इथे आलोक 11 संघाला विजयाच्या जवळपास घेऊन जाईल, परंतु अमराज मृत्युंजय संघाला इथून पुढे चौकार षटकारांची गरज आहे. 35 धावा करायच्या 10 चेंडूंमध्ये. 10 मध्ये 35 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी इथे तुम्हाला चौकार हवाय. कमीत कमी 4 धावा हव्यात. पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. इथे बॅटची एज. पुन्हा एकदा एकेरी धाव आहे. एक धाव. एक धाव इथे किती महत्वाची आहे. एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. अजूनही 34 करायच्या आहेत. 9 चेंडू 34 धावा. 34 धावा करायच्या आहेत 9 चेंडूंमध्ये. काय कमबॅक केलंय गोलंदाजांनी. अफलातून. ज्यावेळेस बॅटिंग सुरू होती, अविनाश रामगुडे, धनंजय भिंताडेंनी अफलातून बॅटिंग केली. गोलंदाजीचा भार धनंजय भिंताडे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अमर गोरे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील, मुळशी करंडकामध्ये देखील. इथे बिग हिट मनोज साठेच्या बॅट मधून येतोय. पहाड जंगटोला. इथे येतोय षटकार 6 धावेंसाठी. अजूनही मॅच ऑन आहे. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. 31 धावा अजूनही झाल्यात. अजूनही 28 धावींची गरज आहे. 8 चेंडू आणि 28 धावा. 8 चेंडू आणि 28 धावींची गरज. इथे वाईट बॉल आहे. अवांतर धाव आहे. बघा, एखादा मोठा फटका आला ना की गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडते. इथे आतापर्यंत गोलंदाजाचं कौतुक आपण केलं, एक धाव खर्च केली, परंतु षटकाराला लगेच वाईट बॉल. 27 धावींची गरज आहे. 8 चेंडू आणि 27 धावा. 8 बॉल 27. 8 चेंडू आणि 27 धावींची गरज. अमर गोरे सामना करेल. मनोज साडे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिट. आणि काय होतंय? चांगला चेंडू अडवलाय. एकच धाव त्या दरम्यान मिळते. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नकार. आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. 33 धावा झाल्यात. अजूनही 32 धावींचे.
26 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धावा म्हणजे या चेंडूवरती बिग हिट येणं फार गरजेचं आहे हमराज मृत्युंजय संघासाठी. तर आलोक 11 संघाला निर्धाव चेंडूची गरज. व्हाईट बॉल, अजूनही 25 धावांची गरज. 7 चेंडू आणि 25 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत इथे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. काय इथे मॅच रंगली आहे. एका षटकारानंतर पुन्हा एकदा पारडं काहीसं दोन्ही संघांकडे झुकतंय की काय. 7 चेंडू आणि 26 धावा. प्रेक्षकांना देखील वाटत असेल की गोलंदाजी करणारा संघ इथे विजय मिळू शकतो, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये काही एक सांगता येत नाहीये. इथे 32 धावा आलेल्या आहेत. 25 धावा करायच्या आहेत 7 चेंडूंमध्ये. बिग हिट, परंतु एकच धाव. जो अँगल आहे, जो षटकार खेळण्याचा जो अँगल आहे तो मात्र चुकीचा आहे. ओपन ग्राउंड मध्ये हे षटकारच गेले असते, परंतु या मैदानामध्ये तिथे डिक्लेरेशन झोन आहे. एकच धाव आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 षटकारांची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. चला दत्तकृपा 11 कॅप्टन आहेत. ओके आहेत. त्यानंतर मंगेश दादा पायगुडे 11 एसपी कॉलेज संघनायक आहेत. आणि चालू सामन्यातील विजेता संघ या तिन्ही संघांमध्ये आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहे. त्यामध्ये जी चिठ्ठी निघेल तो संघ डायरेक्ट मेगा फायनल मध्ये, आणि जे 2 संघ असतील त्या 2 संघांमध्ये सेमी फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 3 पारितोषिक आहेत आणि तिन्ही पारितोषिक या संदर्भात दिली जातील. चालू सामन्यातील विजेता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल, सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. 3 संघांमध्ये इथे या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे युवा नेते दिनेश भाऊ येनपुरे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हे मुख्य व्यासपीठावरून मुळशी करंडकाचा थरार आपल्याला पाहायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. पहिला चेंडू इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मनोज साठे बाद. चेंडू इथे डॉट आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सचा इशारा इथे दिलाय. फर्स्ट बाउन्स. त्याचबरोबर आपल्या विनंतीला मान देऊ मुळशी करंडकाला सदिच्छा भेट देणारे अंकुश शेठ मिरगे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मी प्रत्येक मान्यवरांचा ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख करतोय त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. हे व्यासपीठ आपलं आहे आणि या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत देखील आहे. अंकुश शेठ मिरगे आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 24 धावा. पाच चेंडू आणि 24 धावांची गरज. स्ट्राईकला पुन्हा एकदा वासिक शेख. व्हाईट बॉल. पंचांनी इथे कळवलाय डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. एकेरी धाव इथे जरी खर्च झाली तरी देखील इथे आलोक 11 संघाला ती मान्य असेल, परंतु हमराज मृत्युंजय संघाला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे. 5 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. वासिक शेख आहे, त्यामुळे इथे हमराज मृत्युंजय हा संघ देखील विश्वास ठेवू शकतो वासिक शेख वरती, कारण तो देखील एक बिग हिटर आहे. फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय आणि सरळ अगदी सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावांसाठी खेळून काढलाय. वासिक शेख आहे तो सब कुछ मुमकिन है.
खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती काय प्रहार केलाय, अफलातून इथे फटका खेळून काढलाय. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालंय. 6 धावेने पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी. 4 चेंडू आणि 17 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 17 धावा. शिक्षक याने स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न यशस्वी होतोय. 4 मध्ये 17 म्हणजे 3च बिग हिट करायचे. पाहूया इथे कशा प्रकारे कमबॅक गोलंदाज करतोय राहुल सातव. निर्णायक क्षणी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्पर्धा लाईव्ह आहे. युट्यूब द्वारे देखील काही प्रेक्षक आपल्या बरोबरीने जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. मुळशी करंडकामध्ये पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आहे. चेंडू ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. तुम्ही पळून घ्या, बाकीचं कोणी काही बोलू नका. तुम्ही खेळाडूंनी कोणी ऑब्जेक्शन घेऊ नका. इथे पंच कळवतील. किती आहेत? चला अमराज मृत्युंजय संघ आपल्याला विनंती आहे थोडंसं मागे व्हा. आताच्या किती आहेत सर धावा? 2 धावा. 3 चेंडू आणि 15 धावींची गरज. 3 बॉल 15. इथे देखील वा. चेंडू मला वाटतं शरीरावरती आदळलाय. चेंडू आदळल्यानंतर इथे पंचांकडे दाद मागितलीच होती, परंतु इथे टी शर्ट वरती चेंडू आदळला, त्यामुळे इथे वाईट बॉलचा इशारा देता येणार नाही. 2 चेंडू आणि 15 धावींची गरज. 2 बॉल 15. 2 चेंडू आणि 15 धावींची गरज. 2-15. बिग हिट. इथे 6 धावा. षटकार. 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये अजूनही 9 धावींची गरज आहे. 1 बॉल 9. अजूनही मॅच संपलेली नाहीये. गोलंदाज हुशार आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करेल ठाऊक आहे. षटकार जरी आला तरी 6 धावा येतील. 9 धावा आहेत. कंपल्सरी चेस हा नियम आहे. एखादा अवांतर धाव, एखादी नो बॉलचा चेंडू, इथे काही सूत्र बदलू शकतात, काही होऊ शकतं. काय होईल? वासिक शेख तर स्ट्राईकला आहे. 9 धावींची गरज एका चेंडू मध्ये. परंतु इथे देखील एकच धाव आणि आलोक 11 हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. आणि सेमी फायनल मध्ये इथे दाखल होणारा या स्पर्धेतील 3रा संघ आलोक 11. चला तिन्ही कॅप्टन सचिन बर्गे सर, हर्षवर्धन सांगळे आणि दत्तकृपा 11 कोकण या तिन्ही संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे की आपण तिघांनी व्यासपीठासमोर यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे 3 चिठ्ठ्या उडवणार आहोत.